हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. वेलकम टू ऑल ऑफ यू. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, इयत्ता 10वीच्या सिलेबसला आपण ऑनलाईन लेक्चरद्वारे ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. 1 महिना होऊन गेलेला आहे आणि ह्या ड्युरेशनमध्ये आपण पार्ट फर्स्टचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यानंतर पार्ट सेकंडचे सुद्धा 2 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे टोटल 4 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत. आउट ऑफ 20 चॅप्टर्स वी कवर्ड 4 चॅप्टर्स ऑलरेडी. आय होप ऑल दिस कंटेंट यू अंडरस्टँड व्हेरी वेल, राईट. जर तुम्हाला एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ लक्षात येत नसेल किंवा काही कन्सेप्ट सुटून जात असतील तर रेकमेंडेशन आहे तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा बारकाईने बघावा. कारण टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे तसंच्या तसं आपण अगदी पॉइंट टू पॉइंट चाललेलो आहोत. ठीक आहे, मग त्या पॉइंट विषयी जर काही शंका तुम्हाला असेल तर तुम्ही पुस्तकात चाचपडून पाहू शकता आणि तो आपण घेतलेला आहे की नाही ते पुन्हा पाहू शकता आणि ते तुम्ही व्हिडिओ लेक्चरद्वारे पुन्हा एकदा रिपीट करून बघू शकता. ही फॅसिलिटी आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेच, नाही का? मग आज आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. हा चॅप्टर सुद्धा पार्ट सेकंडचा असणार आहे. पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 3, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, हेच चॅप्टरचं नाव आहे. पार्ट 2चा चॅप्टर आहे आणि ह्या चॅप्टरचं नाव पण काय आहे? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, हा चॅप्टर आपण आता सुरुवात करणार आहोत. तर बघूयात हेडिंग याची फोड. लाईफ प्रोसेसेस. लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांमध्ये चालणाऱ्या जीवन प्रक्रिया पार्ट सेकंड. ठीक आहे, आता मला सांगा, काही प्रश्नांची आपण उत्तरं घेऊयात आणि या चॅप्टरला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. फर्स्ट क्वेश्चन, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम? सजीवांमध्ये चालणाऱ्या महत्वपूर्ण प्रक्रिया कोणत्या? बघा, आपण पण सजीवच आहोत, नाही का? मग आपल्यामध्ये कोणत्या प्रोसेस नेहमी चालू असतात? बरोबर आहे, येते कोणाला? येस. न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, त्याच्यानंतर रिस्पॉन्स अँड सेन्सेशन. ह्या अत्यंत महत्वपूर्ण प्रोसेस आहे. न्यूट्रिशन, आता न्यूट्रिशन म्हणजे पोषण. याच्यामध्ये डायजेशन आलं तुमचं, राईट. आपण अन्न पदार्थ खातो आणि खाल्ल्यामुळे ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेच्या आधारावरतीच आपण कार्य करतो आणि आपलं जगणं, आपलं अस्तित्व टिकून आहे. बरोबर आहे. सेकंड, रेस्पिरेशन, श्वासोश्वास आपण घेतो आणि ह्याद्वारे ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि आपल्या प्रोसेस म्हणजे एनर्जी पुन्हा क्रिएशन होते आणि आपण आपलं कार्य व्यवस्थितपणे करू शकतो, जिवंत राहू शकतो. बरोबर आहे. तिसरं, सर्क्युलेशन. थ्रू आउट द बॉडी आपल्या शरीरामध्ये रक्त संचार असतो आणि हा प्रत्येक प्राण्याचा असतो. बरोबर आहे की नाही? मग पूर्ण बॉडीमध्ये रक्ताभिसरण होणे, सर्क्युलेशन असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर सेन्सेशन अँड रिस्पॉन्स. बघा, आजूबाजूच्या वातावरणाच्या आणि वस्तूंचं आपण सेन्सेशन करतो, अनुभूती घेतो आणि त्या अनुभूतीच्या आधारे आपण त्याला रिस्पॉन्स करतो. बरोबर आहे का? उदाहरणार्थ, चहा ठेवताना अचानक गरम भांड्याला तुमचा स्पर्श झाला, काय करतो आपण? झटकन हात पाठीमागे घेतो. चालताना काटा किंवा खिळ्यावरती पाय पडला, टोचल्यानंतर आपण काय करतो? पटकन पाठीमागे खेचून घेतो. म्हणजे याला म्हणतात सेन्सेशन, टच आणि रिस्पॉन्स त्याच्यावरती. तर ह्या सुद्धा जीवनाच्या काही महत्वपूर्ण प्रक्रिया आहेत. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम? न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, त्याच्यानंतर सेन्सेशन अँड रिस्पॉन्स. हे काय आहेत? द मेन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात. Which life processes essential for production of energy required for the body? आपल्या शरीराला जगण्यासाठी काही ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा कोणत्या जीवन प्रक्रियेतून मिळवली जाते? तर 3. नंबर 1 न्यूट्रिशन, नंबर 2 रेस्पिरेशन आणि नंबर 3 सर्क्युलेशन.
या तिन्ही जीवन प्रक्रिया आपल्या शरीरासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी प्रचंड महत्वपूर्ण आहे आणि आपल्या जगण्यासाठी पण महत्वपूर्ण आहे. बरोबर आहे की नाही? बघा, न्यूट्रिशन, मला सांगा, जर आपण जेवणच केलं नाही, पाणीच पिलं नाही, तर काय होईल? आपली एनर्जी प्रोडक्शन म्हणजे डायजेशन थांबून जाईल आणि अल्टिमेटली आपलं काय होईल? एनर्जी नाहीशी होईल आणि आपण कार्यक्षम राहणार नाही, आपण मरून जाऊ. नंबर 2, रेस्पिरेशन, श्वासोश्वास थांबला तर ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन ब्लड मध्ये होणं थांबेल आणि आपण तात्काळ मृत्युमुखी पडू, म्हणजे एनर्जी क्रिएशन पुन्हा थांबली. तिसरं, सर्क्युलेशन, जर आपण जेवतो पण आहे, रेस्पिरेशन पण चालू आहे, पण ब्लड सर्क्युलेशन स्टॉप झालं, म्हणजे हार्टने काम करणं बंद केलं, काय होईल? ऑक्सिजन जो आपण ग्रास्प केलेला आहे तो रिक्वायर्ड बॉडी पार्ट पर्यंत पोहोचणारच नाही, आणि जोपर्यंत ऑक्सिजन युक्त ब्लड हे आपल्या बॉडी पार्ट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत एनर्जी रिलीजच होत नाही, हे की नाही? म्हणजे सर्क्युलेशन, न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन या 3 लाईफ प्रोसेसेस अत्यंत महत्वपूर्ण आहे जीवन जगण्यासाठी, म्हणजे एनर्जी प्रोडक्शन साठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण. विच आर द मेन टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन अँड व्हॉट आर देअर डिफरन्सेस? बघा मित्रांनो, सेल डिव्हिजनचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक आहे मेयोसिस आणि दुसरा आहे मायटोसिस. मेयोसिस आणि मायटोसिस हे जे सेल डिव्हिजन आहे हे आपल्याला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये शिकायचंय. हा चॅप्टर आपण नंतर घेणार आहोत. मग आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे, देअर आर 2 टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन. फर्स्ट वन इज मेयोसिस अँड सेकंड वन इज मायटोसिस. मेयोसिस आणि मायटोसिस. मग व्हॉट आर देअर डिफरन्सेस? तुमच्या स्क्रीनवरती आहे डिफरन्सेस ऑफ मेयोसिस अँड मायटोसिस. हिअर आर द डिफरन्सेस ऑफ meiosis and mitosis. See, mitosis and meiosis. First, this type of cell division occurs in somatic cell. हे जे डिव्हिजन आहे सोमॅटिक सेल मध्ये घडून येतं. कोणतं? मायटोसिस. आता सोमॅटिक सेल म्हणजे काय हो? तर कायिक पेशी, म्हणजे कार्य करणाऱ्या पेशी. मेयोसिस मध्ये बघा, this type of cell division occurs in a germ cell. हे जे सेल डिव्हिजन आहे मेयोसिस, हे जर्म सेल मध्ये घडून येतं, म्हणजे जनन पेशी मध्ये घडून येतं. जनन पेशींचं काम काय आहे? जनरेट द जर्म सेल. यांचं जनन पेशी म्हणजे नवीन रिप्रोडक्शन करण्यासाठी ज्या पेशी पाहिजे त्या निर्माण करण्याचं काम ह्या जर्म सेल करतात. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक प्लेस. इथं कोणत्याही प्रकारचं जेनेटिक म्हणजे जनुकीय रिकॉम्बिनेशन होत नाही. जेनेटिक रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम. या ठिकाणी मेयोसिस मध्ये मात्र जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येतं. नेक्स्ट, तिसरं, डिप्लॉइड सेल्स प्रोड्यूस 2 डिप्लॉइड डॉटर सेल्स आफ्टर मायटोसिस. डिप्लॉइड सेल पासून 2 डिप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात, म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी, 2 पासून 4 पेशी, 4 पासून 8 पेशी, एकाची दुप्पट असं इथं घडून येतं. मेयोसिस, अ डिप्लॉइड सेल प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड सेल्स आफ्टर मेयोसिस. इथं बघा, मायटोसिस मध्ये काय होत होतं? 2 पासून डायरेक्टली 4 तयार होत होतं. इथं तसं नाहीये. इथं 2 पासून 4 होतात, पण हॅप्लॉइड सेल्स म्हणजे 4 वेगवेगळ्या सेल्स तयार होतात. त्याच्यानंतर फोर्थ, इट टेक प्लेस ड्युरिंग द रिस्टोरेशन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. मायटोसिस मध्ये हे कधी घडून येतं? तर रेस्टोरेशन आणि फॉर्मेशन न्यू सेल ह्या 2 प्रक्रियांमध्ये मायटोसिस घडून येतं. रेस्टोरेशन म्हणजे झीज भरून काढणे आणि न्यू स्पेसिस किंवा न्यू सेलचा जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा मायटोसिस घडून येतं. आणि इकडे बघा मेयोसिस मध्ये इट टेक प्लेस ड्युरिंग द गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन. गॅमेट प्रोडक्शन जेव्हा होतं म्हणजे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट, तेव्हाच हे जर्म सेल निर्माण होतात आणि मेयोसिस ही प्रोसेस घडून येते.
आणि फुलांमध्ये स्पोअर फॉर्मेशन, बीजाणुधाणीतून जेव्हा बीज बाहेर पडतात, अंकुरतात, तेव्हा हे घडून येताना आपल्याला दिसतं. तर बघा मित्रांनो, हे फरक आहेत मिओसिस आणि मायटोसिस मधले. ठीक आहे, मायटोसिस सोमॅटिक डिव्हिजन मध्ये, सेल डिव्हिजन मध्ये घडून येतं सोमॅटिक सेल मध्ये, तर इकडे मिओसिस जर्म सेल मध्ये. सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशी, कार्य करणाऱ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, कायिक पेशी ह्या आपल्या डोक्यापासून पायापर्यंत असतात, एक्सेप्ट आपले जननेंद्रिय म्हणजे जेनायटल ऑर्गन सोडून. तर दुसरीकडे जर्म पेशी ज्या असतात त्या फक्त जेनायटल ऑर्गन्स मध्ये असतात, म्हणजे जननेंद्रियांमध्येच असतात. ठीक आहे, मग मायटोसिस कधी घडून येतं? जेव्हा सेल डिव्हिजन घडून येतं, न्यू सेल्स फॉर्म होतात तेव्हा, किंवा रिस्टोरेशन म्हणजे झीज जेव्हा भरून काढली जाते बॉडीची, नाही का, तेव्हा हे काय घडून येतं? मायटोसिस. आणि दुसरीकडे मिओसिस कधी घडून येतं? जेव्हा गॅमेट फॉर्मेशन व्हायचं असतं, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेव्हा एकत्रित येतात तेव्हा हे मिओसिस घडून येतं. हे काही मुद्दे होते मायटोसिस आणि मिओसिसच्या डिफरन्सेसचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द रोल ऑफ द क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन? सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोझोम्सचा काय रोल आहे? क्रोमोझोम्स कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ previous organism or previous organism to new organism. म्हणजे आई वडिलांकडून पुढच्या पिढीला, त्यांच्या यंग वन्सला, बाळांना जे काही गुणसमुच्चय प्रदान केले जातात ते क्रोमोझोम्स द्वारेच पाठवले जातात. ठीक आहे, क्रोमोझोम्स हे डिवाइड होतात अगोदर, म्हणजे देअर आर 46 क्रोमोझोम्स इन ह्युमन बॉडी. मानव म्हणजे ती पुरुष असो किंवा स्त्री असो, प्रत्येकामध्ये 46 क्रोमोझोम यांचे असतात 23 जोड्या, 23 पेअर्स आर देअर. ह्या 23 पेअर्स काय होतात? मिओसिस मध्ये जातात, म्हणजे यांच्यापासून हॅप्लॉइड क्रोमोझोम्स तयार होतात सिंगल, आणि मग हे दोन हॅप्लॉइड, मेलचे एक हॅप्लॉइड आणि फिमेलचे एक हॅप्लॉइड, हे क्रोमोझोम्स एकत्रित येतात आणि यांच्यापासून एक नवीन यंग वन तयार होतं. बरोबर आहे ना? आपण मागच्या इयत्तेत शिकलो की कसं हाऊ द बेबी इज प्रोड्यूस. तर मेल कडून एक्स किंवा वाय क्रोमोझोम आणि फिमेल कडून एक्स किंवा एक्स क्रोमोझोम. ठीक आहे ना? मग हे 23व्या जोडीबद्दल बोलतो आपण. दिस इज द पेअर ऑफ 6 क्रोमोझोम, 23वी जोडी. पण उरलेल्या क्रोमोझोम्सच्या जोड्यांमध्ये सुद्धा काय होतं? हॅप्लॉइड, म्हणजे दोघांपैकी एकच क्रोमोझोम पुढे जातं. म्हणजे असे मेल मधले 23 आणि फिमेल मधले 23 क्रोमोझोम्स एकत्रित येतात आणि त्याच्यापासून मग मायटोसिस होतं आणि पुढे काय होतं? 46 क्रोमोझोम वाला एक बाळ तयार होतं. ठीक आहे, त्याची 23वी जोडी जर XX असेल तर ते फिमेल आणि XY असेल तर ते मेल असतं. राईट. मग हे आहे सेल डिव्हिजनचं रोल कशामध्ये? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, नाव तुमच्या स्क्रीनवरती डायग्राम आहे, बघा हे डायग्राम काय सूचित करते. सी द डायग्राम प्लीज. पहिली ए नंबरची जी फिगर आहे ती काय दाखवते आपल्याला? ती आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनची. बघा, वनस्पतीच्या फांद्यांपासून फांद्या निर्माण होत आहे. सेकंड डायग्राम आहे कोंबडी अंडे देते, हे आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तिसरी डायग्राम आहे सीड जर्मिनेशन, बटाटा किंवा रताळू म्हणू शकता तुम्ही त्याला, हे निर्मित होत आहे, याला सीड जर्मिनेशन असं म्हणतात, बीजांकुरण असं म्हणतात. त्याच्यानंतर चौथी जी आहे ती आहे बायनरी फिशनची डायग्राम. बायनरी फिशन, ठीक आहे, द्विविभाजन, बायनरी फिशनची ती डायग्राम आहे. कळलं मग सगळ्यांना? पुढे, whether the new organism is genetically similar to earlier one. जेव्हा कधी रिप्रोडक्शन होतं तेव्हा हा जो ऑर्गॅनिझम आहे हा जेनेटिकली सिमिलर असतो का नवीन ऑर्गॅनिझमच्या? तर याचं उत्तर बघा, जर सेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारे ऑर्गॅनिझम तयार झालेला असेल तर तो जेनेटिकली सिमिलर नसतो, म्हणजे तो त्याच्या अगोदरच्या पिढीपेक्षा थोडासा वेगळा असतो. दिसायला जरी सारखा असला तरी असायला तो सारखा असत नाही. आणि दुसरं, जर असेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारे जर त्याची निर्मिती होत असेल, म्हणजे एकाच
पेशीद्वारे किंवा एकाच ऑर्गॅनिझमद्वारे, तर तो जेनेटिकली सिमिलर असतो. म्हणजे तो दिसायला पण आणि असायला पण दोन्ही गोष्टींनी कसा असतो, सारखा असतो. कोणासारखा? पॅरेंट्स सारखा. आलं लक्षामध्ये? मग हे होतं. आता बघा, मी डायरेक्टली हा सेकंड क्वेश्चन घेतला. पहिला क्वेश्चन आपला राहिलाय, तो पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय द मेंटेनन्स ऑफ द स्पेसीज. मेंटेनन्स स्पेसीजचं म्हणजे काय? आता याच्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या. रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन ही सुद्धा लाईफ प्रोसेस आहे. प्रजनन याला मराठीत म्हणतात. मग प्रजननाचा या उल्लेख आपण वरच्या काही क्वेश्चन मध्ये घेतला नाही. म्हणजे मग ही इसेन्शियल लाईफ प्रोसेस आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. बरोबर की नाही? मला सांगा की आपल्या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये ह्युमनच्या जर रिप्रोडक्शन झालं नाही तर तो व्यक्ती जिवंत राहू शकतो का? हो. त्याच्यामध्ये काही इतर भेदभाव किंवा इतर गुण दोष निर्माण होऊ शकतात का? तो उत्तर आहे नाही. बरोबर आहे ना? म्हणजे रिप्रोडक्शन ही तसं पाहिलं तर इसेन्शियल प्रोसेस नाहीये. विदाउट रिप्रोडक्शन ऑल्सो ह्युमन लाईफ कॅन बी सर्वाइव्ह, नाही का? तो व्यक्ती, तो ऑर्गॅनिझम त्याचं आयुष्य काढू शकतो, पण त्याची पुढची पिढी निर्माण नाही होऊ शकत. बरोबर आहे ना? म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं एक्झिस्टन्स संपल्यानंतर तो ऑर्गॅनिझम एक्सटिंक्ट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, आणि त्याचं पुढच्या पिढ्या येणारच नाही. म्हणजे तो ऑर्गॅनिझम नष्ट होऊन जाईल. मग हे ऑर्गॅनिझम नष्ट होऊ नये, पिढी दर पिढी, ड्युरेशन टू ड्युरेशन, फॉर अ लॉंग ड्युरेशन हे ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह राहावे, ह्याच्यासाठी रिप्रोडक्शन हे अत्यंत गरजेची प्रोसेस आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे बघा, हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं, व्हॉट डू यू मीन बाय द मेंटेनन्स ऑफ द स्पेसीज. पेशींचं मेंटेनन्स कसं केलं जातं? बरोबर आहे ना? टू मेंटेन द स्पीसीज. बघा, ह्युमनचं बोलूयात आपण, कारण आपण आपल्याला लाईफ प्रोसेसेस ह्युमन बद्दलच जास्त करून शिकायची आहे. तर ह्या ह्युमन मध्ये काय केलं जातं, 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स आर देअर, आणि ह्या क्रोमोझोम्स हॅप्लॉइड क्रोमोझोम्स क्रिएट करतात. पहिले मेयोसिस करतात. हॅप्लॉइड क्रोमोझोम तयार झाल्यानंतर यांचं काय होतं, तर गॅमेट फॉर्मेशन होतं. 23 फ्रॉम द मेल, 23 फ्रॉम फिमेल, दे आर कंबाइंड टुगेदर, गॅमेट फॉर्मेशन इज देअर. आणि त्याच्यानंतर काय होतं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारे एक नवीन ऑर्गॅनिझम जन्माला घातला जातो. हा ऑर्गॅनिझम हा फिनोटिपिकली म्हणजे स्वरूप विधेनुसार आई आणि वडिलांसारखा दिसतो, पण जिनोटिपिकली म्हणजे जेनेटिकली तो आई आणि वडिलां दोघांपेक्षा वेगळा असतो. याचं कारण आहे बघा, 50% त्याचे कॅरेक्टरिस्टिक आले असतात वडिलांकडून, आणि 50% त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आलेले असतात त्याच्या आईकडून. बरोबर आहे ना? आणि हेच त्यांच्या अगोदरच्या पिढीमध्ये पण होतं. म्हणजे वडिलांच्या ज्या 100% कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यापैकी 50% त्यांच्या वडिलांकडून आणि 50% आईकडून. आईचं पण तसंच आहे. आईच्या 50% कॅरेक्टरिस्टिक त्यांच्या वडिलांकडून आणि 50% आईकडून. म्हणजे कॉम्बिनेशन ड्युरिंग कॉम्बिनेशन, पिढी दर पिढी हे कॉम्बिनेशन चेंज होत जातं, बदलत जातं. आलं लक्षामध्ये? आणि असं आहे की एक ऑर्गॅनिझम हा त्याच्या पाठीमागच्या 7 पिढ्यांचं कॉम्बिनेशन असतो. ठीक आहे? म्हणजे वडिलांच्या पाठीमागं 7 पिढ्या आणि आईच्या पाठीमागं 7 पिढ्या, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन हा एक ऑर्गॅनिझम असतो. मग मला सांगा, तो जेनेटिकली आयडेंटिकल असू शकतो का? हो. तो हुबेहूब त्याच्या आई वडिलांसारखा असू शकतो का? नाही. तर तो डिफरंट असतो. आलं लक्षामध्ये? मग हेच डिफरन्स कशासाठी फायदेशीर ठरतं, तर त्या ऑर्गॅनिझमला बदलत्या वातावरणानुसार सर्वाइव्ह करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आणि हेच ते कारण आहे की पिढी दर पिढी, लाखो वर्ष झाले आपण ह्युमन बिंग्स या पृथ्वीवरती आहोत, आणि अजून पृथ्वी असेल तोपर्यंत आपलं अस्तित्व टिकून राहणार आहे. याचं कारणच आहे की मेंटेनन्स ऑफ द स्पीसीज रिप्रोडक्शन द्वारे करण्याचं काम नेहमीच केलं जातं. आलं लक्षामध्ये? सो दॅट वाय द मेंटेनन्स ऑफ द स्पीसीज इज नेसेसिटी, अँड हेन्स द रिप्रोडक्शन प्रोसेस इज नेसेसरी. सेकंड क्वेश्चन झालाय. थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण. Who determine whether the organisms of the species will be exactly similar or not? Reproduction type
the type of reproduction decides whether the two organisms are similar or not. मग याच्यामध्ये बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन रिप्रोडक्शनचे प्रकार आहे. रिप्रोडक्शनच्या व्याख्याखाली मी लिहिलेले टाइप आहे बघा, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आर द टू टाइप्स ऑफ द रिप्रोडक्शन. मग जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर ती स्पेसिस जेनेटिकली डिफरंट असेल आणि जर असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल तर ती स्पेसिस जेनेटिकली सिमिलर असेल. ह्याच चॅप्टरच्या पुढे जेव्हा आपण रिप्रोडक्शन हा भाग बघू तेव्हा आपण काय करूयात, याच्यावरती अजून प्रकाश टाकूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन ठरवणार की स्पेसिस सारखी असेल किंवा वेगवेगळी असेल. चौथा क्वेश्चन घेऊन टाकू आणि आपण जाऊ पुढे. What is the relationship between the cell division and formation of the new organism of the same species by the earlier existing organism? सेल डिव्हिजन आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम मध्ये काय रिलेशनशिप आहे? तर रिलेशनशिप असं आहे की सेल डिव्हिजन मध्ये वाढ घडून येते आणि फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस मध्ये काय घडून येतं, तर नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती होते. दोन्ही गोष्टींसाठी सेल डिव्हिजन गरजेचं असतं. आलं लक्षामध्ये? जेव्हा सोमॅटिक सेल मध्ये सेल डिव्हिजन होतं तेव्हा काय घडून येते, वाढ. आणि जेव्हा जर्म सेल मध्ये सेल डिव्हिजन घडून येतं तेव्हा काय घडून येतं, न्यू स्पेसिस हा फॉर्म होत असतो. ठीक आहे मित्रांनो, हे आहेत काही प्रश्नांची उत्तरं. आता पुढचा भाग आहे रिप्रोडक्शन हे आपण शिकणार पुढच्या लेक्चरला. आपण आताच्या ह्या लेक्चरला काय काय बघितलं ते बघा. काही प्रश्नांची उत्तरं घेतली आपण, काही इसेन्शियल लाईफ प्रोसेसेसची माहिती घेतली आपण आणि काही नॉन इसेन्शियल जसं की रिप्रोडक्शन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेंटेनन्स ऑफ द स्पीसीज, है की नाही. मग आपला हा चॅप्टरचा जो उद्देश असणार आहे हा रिप्रोडक्शन वरतीच असणार आहे की कसं मेंटेनन्स लाईफ प्रोसेसचं केलं जातं, कसे प्रत्येक सजीव रिप्रोडक्शन करतात, कोणकोणत्या पद्धतीनं करतात. ह्या रिप्रोडक्शन बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळवायची आहे ह्या चॅप्टर मध्ये, पण ती आपण मिळवणार कधी, पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.